तुम्ही कशें पळयता इश्यूज रेलेवंट आसा काय ना दॅट इज अ डिफरंट मॅटर. NSUI आनी यूथ काँग्रेसीन घेवप म्हणजे लोकांक कळपाक जाय की इलेक्शन लागीं पावलां. अदरवायज हे 4 वर्सां न्हिदलेले असतात. खंयच्याच बाबतीन हेंचे एक स्टेटमेंट येना. जेन्ना जेन्ना इलेक्शनां लागीं पावता तेन्ना तेन्ना 4-5 म्हयने हे उठतात आनी कितें तरी बोवाळ करतात, रस्त्याचेर येतात आनी दाखयतात की आमी स्टुडंट्सां खातीर किंवा युथां खातीर आमी सदांच फुडें आसता म्हणून. वेरेज भारतीय जनता युवा मोर्चा फाटलीं 10-15 वर्सां जालीं स्टुडंट इलेक्शन्स म्हणून आसतले किंवा युनिवर्सिटी इलेक्शन्स म्हणून आसतले आमी सदांच टायमली प्रत्येक इशू हो मुख्यमंत्र्या कडेन किंवा VC कडेन किंवा आमचे जे परिवारातले अखिल भारतीय विद्यार्थी परिशदेची संघटना आसात तेय आसतले. हे सगळे टायमली प्रत्येक टायमार वेदर इलेक्शन आसूं नासूं आमी हे सदांच स्टुडंट कम्युनिटी खातीर आनी युथां खातीर काम करत आसता. पूण तुमकां दिसता ते NSUI घेता ते इश्यूज रिलेवंट ना म्हणजे सारकें ना रिलेवंट पळय जो लॉ कॉलेजीचो इशू आसा स्पेसिफीक आमचे रविराज तेंचे फूल डेलिगेशन घेवन आमचे वायस प्रेसिडेंट अध्यक्षा कडेन घेवन येयल्ले. तेच्या मागीर तांकां मुख्यमंत्र्या कडेन सुद्दां व्हेल्ले. तेजेर आमचोय तेंच्या कडेन टचअप चालू आसा आनी हे आयज इशू घेवच्या पयलीं 15-20 दीस आमी युवा मोर्चा म्हणून आमी तो इशू ऑलरेडी अध्यक्ष आनी मुख्यमंत्र्या मेरेन पावयला आनी तेजेर आमी फॉलोअप घेतले. ओके तूं तशें आसा जाल्यार मायना कुर्तोरेर यूथ जे आसा तेंचे पुलिसांनी कितें केलां तें सगळें जाण जाणा. तेन्ना BJPचे यूथ कित्याक उठोवंक ना? BJPच्या युथा कडेन काय स्टेटमेंट तेंच्यांनी कितें सांगलां, मुख्यमंत्र्यान सांगलां, होम मिनिस्टरान सांगलां की आमी योग्य ती कारवाई तेजेर घेतले म्हणून. सो आमच्या मुख्यमंत्र्यान सांगल्या बरोबर VJY म्हणून सेपरेटली आमी करपाचे हितून म्हाका काय हे दिसना. पूण एटलीस्ट एक कंडेम स्टेटमेंट तरी युथा कडसून येवंक जाय. मुख्यमंत्री स्वता जर सांगता मुख्यमंत्री स्वता सांगता म्हणजे मुख्यमंत्री एग्री करता ते इशू घडला. मुख्यमंत्र्यान स्वता जेन्ना सांगला की आमी हेजेर एक्शन घेतले तेच्या मागीर म्हाका दिसना की मुख्यमंत्र्याच्या वयर कोणें उलोवप तेजेर भाशेन. पूण एक कंडेम स्टेटमेंट येवंक शकता न्हू. जेन्ना मुख्यमंत्री स्वता म्हणटा हेजेर एक्शन घेतलें म्हणजे तो परत इशू एकदां घडला. सांगले की मुख्यमंत्र्यान स्वता सांगले हेच्या बरोबर सोंपले. मुख्यमंत्रीन स्वता सांगले न्ही की आमी हेजेर एक्शन घेतले. मुख्यमंत्र्यान सांगल्या बरोबर आनी जाला ते मागीर सारकें काय वायट? जाला ते रॉंग का ना रायट ते इन्व्हेस्टिगेशन आनी रिपोर्ट तुमकां कितें सांगतले. दिसता? म्हाका हांव हेजेर इन्व्हेस्टिगेशन चालू आसा सोपसर हांव काय उलोवंक शकना. हाऊ यू सी द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन गोवा कशी दिसता तुका? It is bogie which is created by Congress. If you see the detention rate nationally, Goa have best detention rate. 92% is the detention rate of Goa. Whereas Congress ruled states, if you see, there are so many Congress ruled states ज्यांची detention rate below 30% आसा. सो हेंच्यांनी यूथ काँग्रेसीने उलोवचीच न्ही कित्याक की गोंयची डिटेन्शन रेट तुमी हालींच डकैतीची जी गोंया म्हापशा केस जाली तुमी पयलें आसतलें गोवा पुलीस बांगलादेश मेरेन पावोवन तांकां सगळ्यांक हाडचें काम केलें. तुजी बाकीच्यो खंयच्योय केसीस घेयात तुमी डिटेन्शन रेटचेर तुमी ठरोवंक जाय की लॉ अँड ऑर्डर पळय क्रायम म्हणटा तो आमी ह्या जगान अशें रावता की क्रायम म्हणटा तो एक ना दोन खंय ना खंय तरी समज हांव खंयच जावचो न्ही बट हांव म्हणटा की समज ह्युमन बिंग्स सगळेच कोणें जर करता हाव यू शूड वॉट शूड बी द पॅरामिटर फॉर दॅट डिटेन्शन रेट आनी कन्विक्शन रेट. गोंयची ती दोनूय बरी आसा 92% नीती कन्व्हिक्शन रेट गोंयान डिटेन्शन रेट आसा 92% आसा. नीती आयोगान सांगला आनी वेरेज कर्नाटका आसतले किंवा बाकीचे जे काँग्रेस रूल स्टेट्स आसा तेंची जर डिटेन्शन रेट पळयत जाल्यार यूथ काँग्रेसीन तेंच्या थंय वचून मातसो प्रोटेस्ट केलो जाल्यार काँग्रेस रूल स्टेटीचे. एज अ BJP यूथ प्रेसिडेंट तुमी डिटेन्शन बिलीव करता काय प्रिव्हेन्शनान बिलीव करता? इन्व्हेस्टिगेशन चालू असलेली मॅटरा हेजेर जर आमकां आय विटनेस डिटेन्शन करच्या पेक्षा क्रायम घडच्या पयलीं रावात जाल्यार गोष्टी बऱ्यो. ऑफकोर्स प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. वी अग्री ऑन दॅट. बट समज जाता जाल्यार तेका आमची सिस्टम आमचे लॉ डिपार्टमेंट आमचे होम डिपार्टमेंट आमचे मुख्यमंत्री हे सक्षम आसा हँडल करपाक आनी गोंयान हे मुख्यमंत्र्यान करून दाखयलें. आणि